मित्रांनो, आपण रमाई ही कादंबरी जी बंधू माधव यांनी लिहिलेली आहे ती वाचत आहोत. तर आपण आपल्या पुढील भागाला सुरुवात करूया. बुंध्याला टेकून बसल्या बसल्या भिकू मनातल्या मनात विचार करू लागला. कोण कुठली रखमा नि कोण कुठला भिकू? पण लग्न बंधनात जोडलेले हे दोन जीव आता एक जीव होऊन गेलेले. रखमा तिकडे तळमळते तर ती रखमा तळमळते म्हणून इकडे भिकू कसं तडफडतोय. देवानं हा काय पिरितीचा गुंताळा केलाय. भिकूला संत तुकारामाचा अभंग आठवला. नाही कष्टाचा गुमान गोवी भ्रमर सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटले काही केल्या. भिकू धोत्रे तसा दिसायला असा तसाच पण गोरा गुमटा. कष्टानं शरीर थोडं काळवल्यासारखं दिसे, पण धोतर शर्ट अशी कोकणातल्यासारखी साधी राहणी. टोपल्या वाहताना तो डोक्याला टापर बांधी. बस तसा भिकू अडाणीही नव्हता. त्याला लिहिता वाचता येत होतं. तुकोबाच्या अभंगातील अभंग वाचून पाठ करीत असे. गाऊन अर्थ लावून तो सांगत असे. संत चोखोबा तर त्याला प्राणाहूनही प्रिय. चोखोबांच्या वारकरी पंथाचाच वारसा त्याच्या धोत्रे घराण्यानं चालविलेला. वर्षातून एकदा तरी आषाढी नाही तर कार्तिकीची वारी करायची असा त्या घराण्याचा रिवाज होता. त्याच्या वडिलांनाच त्याला गाण्या भजनांचं बाळकडू बालपणापासूनच पाजलेलं. त्या काळच्या जुन्या पद्धतीप्रमाणेच त्याचं रखमाशी बालपणीच लग्न झालेलं. त्याची माघारीण रखमा दिसायला सुंदर, लिंबूसारखी गोरी पान, वागायला मेणासारखी गोडगोड छान, संसाराच्या तापानं वाळलेली दिसायची. पण जिथल्या तिथं साधच जाडभर लुगडं, साधीच चोडी, हातभर मात्र काचीच्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र मणी, काडीपोत. फक्त भिकूचं घराणं वारकरी पंथाचं तर रखमाचं घराणं रामनंदपंथी. संताची ही घराणी चालवणारी अनुयायी मंडळी म्हणजे भिकू रखमाच्या महार ज्ञातीतील सारी होती. त्यावेळी इंग्रजी राजवट होती. मुळातच महार ही इमानदार शूरवीरांची जात म्हणून ओळखली जाणारी. महारांचा हा इतिहास धूर्त इंग्रजांनी पूर्ण जाणलेला. महारांची लष्करात भरती करून घेतली आणि लष्करात प्रवेश मिळाल्यामुळे मराठी व इंग्रजीचे प्राथमिक शिक्षण त्यांना सढळपणे मिळू लागले. त्या शिक्षणाच्या जोरावर आधीच जातीवंत हुशार वीरवृत्तीचे महार जमात लष्करात मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या जागा भूषवू लागली. मग इतरांप्रमाणेच त्यांच्या हुद्द्याप्रमाणे दापोली लष्कर कॅम्पमध्येच मोठे मोठे बंगले त्यांनाही राहावयास मिळू लागले. त्यामुळं सारा दापोली लष्कर कॅम्प परिसर म्हणजे अधिकाधिक भिकूच्या ज्ञाती जमातीतील लोकांनी गजबजलेला असे. सुशिक्षित झालेले हे लष्करी अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर दापोली कॅम्पमधील आपल्या प्रशस्त बंगल्यावर राहायला येत. वृद्धकाळी मनाला सुख शांती लाभावी म्हणून साहजिकच ते देवधर्माकडे भक्ती मार्गाकडे वळत. त्यासाठी गुरुमंत्र घेऊन एखाद्या गुरुचा पंथ स्वीकारित. कुणी मग कबीरपंथी होत, कुणी रामानंद, कुणी नाथपंथी तर कुणी वारकरीपंथी. त्या त्या पंथाप्रमाणे ते ज्ञानधारणा करीत, आचरण करीत. आपसात पारमार्थिक आध्यात्मिक अशा गहन विषयावर ते वादविवाद करीत. रामायण महाभारत संतांचे अभंग व ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथांचा त्यांना दांडगा अभ्यास असे. जप तपात भजन कीर्तनात ते सकाळ सायंकाळ निमग्न असत. त्यात दाभोळ बंदर कॅम्प दापोलीपासून फारसे दूर नाहीच. त्यामुळे तो सारा परिसर म्हणजे त्या मंडळींचं संत समागमाचं एक पावनतीर्थ झालेलं. लोकातही भक्तिभाव संचारलेला, वाढलेला. भिकू धोत्रेचं वास्तव्य तर त्याच परिसरात. वारंवार संतांच्या सहवासात. भिकूचा मूळचाच गोडगळा, भजनी गाण्यात सरावलेला. या संत समागमाने
तर अधिकच तयार झालेला. उठता बसता त्याच्या मुखी पांडुरंग पांडुरंग, धाव गाली विठू, आता चालू नको मंद, असा आवळून आवळून म्हणत त्याचा डोळा लागला. मधून मधून तो दचकून उठे. आपल्या घराकडे पाहून दुरूनच कानोसा घे. पुन्हा तेच भजन आळवीत, तेच देवाला साकडं घालीत पळून राही. पडल्या पडल्या डोळाही लागे. पण संबंध रात्र रुक्मिणीला मात्र कशी झोप आली नाही. कशी येणार? पोटात असह्य कळा घातलेल्या. तिची मुलगी अक्का डुलक्या घेत झोपी गेलेली. सुईण मात्र तयारीची, डोळ्यात तेल घालून बसलेली. ठमा काकू ही खांबाला टेकून रखमाची पाठ धरून बसलेली. रखमानं हंबरडा फोडलेला. देवा, आता लई झालं. कर बाबा मोकळी मला. आता सोसवेना, मरते मी. एवढ्यात कोंबड्यानं पहिली बाग दिली. रखमाच्या कळा वाढत होत्या. वेदना असह्य होत होत्या. तरी ओठावर ओठ दाबून रुक्मिणी कडा दाबत होती. तिची ती तळमळ निहाल पाहून सुईण व ठमा काकू देखील मनातून घाबरल्या, मोठ्या चिंतेत पडल्या. इकडे भिकूच्याही जीवाची तगमग वाढली. त्यानं घराचा कानोसा घेतला. काही हालचाल नाही, म्हणजे रखमाची अजून सुटका झाली नाही. ती तळमळत असणार म्हणून भिकू जीव तुटेल अशा शब्दात आपल्या पांडुरंगाला आळवू लागला. प्रेममाया तू विठाऊ माऊली, धाव तू पाव घे पाहतो वाटुली. एक एक घटका युगासारखी लोटत होती, सैतानासारखी भेडसावीत होती. एवढ्यात कोंबड्यानं दुसरी बाग दिली. सुईण बोलली, ठमाताई, पहाट झाली वाटतं. कवाची. ठमा काकू दीर्घ श्वास घेत काळजीने उत्तरली, अगो बाई, देवळात काकड आरती बी चालली या नव. ते बघा, ऐकू येते का? जात्यांची घर घर बी सुरू झाली या. ऐकू येतीया. सुईण दीर्घ श्वास सोडत बोलली. याच वेळी रुक्मिणीला ओटीपोट पिळवटून जबरदस्त कळ आली. सुईणीनं चपडाई केली. रखमाच्या पोटातलं बाळ तिनं अलगद हातावर धरलं, फुलासारखं उचललं. या बाळाचा जन्म झाला तो 1899 सालचा काळ असावा. निश्चित जन्मतारीख माहीत नाही. आईपासून दूर झालेलं ते बाळ आक्रदून रडू लागलं, त्या त्या त्या. आता पुढची गोष्ट पुढच्या भागात.